अपलोड केलेल्या बातमीपत्रातील एनईपी अभ्यासक्रमाचा वर्कलोड ग्राह्य नसताना शिकवायचे कोणी? या मुख्य मथळ्याखालील बातमीचा सविस्तर मराठी सारांश खालीलप्रमाणे आहे. हा लेख प्रामुख्याने नांदेड आणि महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकतो. मुख्य विषय: उच्च शिक्षण विभागाच्या विसंगत धोरणांमुळे संताप. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी 2020 अंतर्गत महाविद्यालयांमध्ये अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मात्र या नवीन अभ्यासक्रमांचा अध्यापन कार्यभार वर्कलोड महाविद्यालयांच्या अधिकृत कार्यभार निश्चितीमध्ये ग्राह्य धरला जात नाही. शासनाच्या या विसंगत धोरणामुळे प्राध्यापक संघटना आणि शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्य मुद्दे आणि समस्या: 1. 40% अधिक अभ्यासक्रम कार्यभाराबाहेर. एनईपी 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी खालील कौशल्य आधारित आणि रोजगारभिमुख अभ्यासक्रम अनिवार्य केले आहेत. व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस VAC, Ability Enhancement Courses AEC, Skill Enhancement Courses SEC, Vocational Skill Courses VSC, Open Electives OE, Generic Electives GE, Co-Curricular Courses CCC. हे अभ्यासक्रम एकूण अध्यापन प्रक्रियेचा सुमारे 40% अधिक भाग व्यापतात. तरीही कार्यभार निश्चित करताना या विषयांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे कॉलेजचे वेळापत्रक बनवणे आणि शिक्षकांचे कार्यवाटप करणे कठीण झाले आहे. यामुळे एनईपी 2020 ची उद्दिष्टे केवळ कागदावरच राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. 2. प्राध्यापकांच्या रोजगारावर संकट. हजारो तासिका तत्वावरील प्राध्यापक बेरोजगार. नवीन विषयांचा कार्यभार मंजूर न झाल्यामुळे हजारो तासिका तत्वावरील CHB प्राध्यापकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. दुसरीकडे जे कायमस्वरूपी प्राध्यापक आहेत त्यांच्यावर अतिरिक्त अध्यापनाचा ताण वाढतो आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. 3. शासनाच्या भूमिकेत विसंगती आणि संभ्रम. शासनाने पूर्वी आश्वासन दिले होते की संक्रमण काळात पहिल्या बॅचचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत वर्तमान पदांचे संरक्षण केले जाईल. मात्र प्रत्यक्षात जुन्या आणि नव्या निकषांचा संमिश्र वापर करून कार्यभार मोजला जात आहे. या पद्धतीला कोणत्याही अधिकृत शासन निर्णयाचा GR किंवा UGCच्या निर्देशांचा आधार नसल्याने प्राध्यापकांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढला आहे. तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांची मते. कोट्स. राज्यातील विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले, मात्र त्यातील अतिरिक्त अभ्यासक्रमांचा कार्यभार व अध्यापन तासांची मोजणी कशी करायची याबाबत मोठा संभ्रम आहे. शासनाने कार्यभार मोजणीबाबत तातडीने स्पष्ट शासन निर्णय घ्यावा. स्टार प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, कोषाध्यक्ष, प्राचार्य महासंघ, नांदेड. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत लागू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या अध्यापनासाठी आवश्यक अतिरिक्त कार्यभार आणि कमी झालेली तासिका पदांसाठी नव्याने नाहरकत NOC देण्यासंदर्भात सर्व प्राचार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. स्टार डॉ. बाबासाहेब भोसले, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, नांदेड. प्राध्यापक आणि संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या. NOC कायम ठेवावी. NET-SET PhD धारक संघर्ष समितीने मागणी केली आहे की शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या तासिका तत्वावरील पदांची नाहरकत NOC शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 मध्येही कायम ठेवावी. विद्यार्थी संख्येऐवजी तासांचा आधार. कार्यभार निश्चित करताना केवळ विद्यार्थ्यांची संख्या न पाहता प्रत्यक्ष अध्यापनासाठी लागणाऱ्या तासांचा आधार घेतला जावा. तातडीने धोरण स्पष्ट करावे. शासनाने VX, AEC, SEC, VSC यांसारख्या अभ्यासक्रमांचा कार्यभार अधिकृतपणे मान्य करून स्पष्ट शासन निर्णय GR त्वरित जाहीर करावा. अन्यथा NEP शिकवायचे कोणी? हा प्रश्न अधिक तीव्र होईल.